महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. चला तर मग बघूया नेमकं काय घडतंय. सगळ्यात मोठी बातमी आहे एका संभाव्य युतीची, जी सगळी राजकीय समीकरणं बदलू शकते. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल परब यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. भेटीनंतर अनिल परबांचं हे विधान, यामुळे या चर्चांना आणखीनच उधाण आलंय. या चर्चेचा मुख्य उद्देश आहे 6 मोठ्या शहरांमध्ये एकत्र निवडणूक लढवणं. विशेष म्हणजे या हालचाली खूप वेगाने होत आहेत. आठवडाभरातच युतीची घोषणा होऊ शकते. एवढंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेने ज्येष्ठ नेते शरद पवारांनाही सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. एकीकडे विरोधक एकत्र येत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये मात्र तणाव वाढतोय. या वादाचं कारण आहेत नवाब मलिक. त्यांच्या महायुतीतल्या समावेशावरून मोठा पेच निर्माण झालाय. तणाव अजून वाढला कारण भाजप सेनेच्या एका महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादीला बोलावलेच नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसने मात्र स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत आदित्य ठाकरे, जे पक्षाच्या कामाचा आढावा सादर करतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या तयारीत आहेत. आता राजकारणापलीकडे चंद्रपूरमधील एका शेतकऱ्याच्या कृत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रोशनखेडे नावाच्या या शेतकऱ्याचा दावा धक्कादायक आहे. यातून ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणा समोर येतोय. आणि आता उत्तर प्रदेशमधील एक दुःखद बातमी. यमुना एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मग आता प्रश्न हा आहे की या नव्या राजकीय समीकरणांमुळे महाराष्ट्र कुठे जाणार.